बरोबर शिवव्याख्याते आणि शिवछत्रपतींवरती खूप चांगलं बोलणारे आमचे दिनेश पाटील सर, त्याचबरोबर आमचे अशरफ पटेल, शांताराम जाधव आणि 24 लाईव्ह इव्हेंटची सगळी टीम व्यासपीठावरती, सन्माननीय अशोक बुवा पाटील, त्यानंतर आमचे ठाकूर साहेब, ही सगळी मंडळी या व्यासपीठावरती आहे. त्याचबरोबर आमचे जयदेव दादा ठाकूर पाटील, हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण पाहतोय. विकी पाटील, मॉन्टी पाटील, अंगद पाटील, निकू म्हात्रे, बंटी ठाकूर, ओमकार पाटील, तौसिफ पटेल, संकेत पाटील यांनी अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि यस पंच काय बॅटर पाठवायचे, बॅटर प्लीज, बॅटर लगेचच पाठवायचे आहेत. चला सलामीची जोडी पाठवा आपण प्लीज. खूप चांगलं आयोजन संदीप पाटील यांनी खूप या टुर्नामेंटसाठी घेतलेली मेहनत, जहीर पटेल असतील, सगळी आमची टीम, आणि अतिशय देखणं असं हे या खारघर, ओवे आणि तळोजा विभाग प्रीमियर लीग, त्याचबरोबर ग्रामीणचाही धमाका तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच आयोजक सगळे ज्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे, आमचे मॉन्टी असेल, सगळी टीम ज्यांचं योगदान यासाठी महत्वाचं आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज. पहिली मॅच अगदी वेळेवरती सुरू झालेली आहे. धन्वी स्पोर्ट्स रोहिंजन आणि केपीसी इनामपुरी या दोन टीम दरम्यान मॅच आहे. टॉस जिंकलेला आहे धन्वी इनामपुरी टीमनं. निर्णय घेतलेला आहे पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचं आणि आमंत्रण केलंय त्यांनी धन्वी स्पोर्ट्स रोहिंजन या टीमला बॅटिंगसाठी. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. चार षटकं तुम्हाला दिली जातील याची नोंद घ्या. बघा जहीर पटेल बरेच दिवस क्रिकेट पासून थोडेसे दुरावलेत, छकडा बैलगाडा त्याच्याकडे मागे फिरलेत, पण जसे काय या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग आणि सहकार्य केलं, त्यांची नजर या मैदानावरती आहे. जहीर पटेल म्हणजे सुंदर असा हिंदीचा आवाज, ज्याच्यामध्ये उर्दूचा आलाप, आणि तसं बघायला गेलं तर संदीप पाटील आणि आमचे जहीर पटेल ही जोडी या विभागातले प्रसिद्ध समालोचक, आणि त्यांच्या सहकार्यानं, पुढाकारानं आणि मार्गदर्शनाखाली ही आपण प्रीमियर लीग पाहतोय. त्याचबरोबर ग्रामीण धमाका या ठिकाणी पाहतोय. चला बॅटर जे आहे त्यांनी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे, कंपल्सरी आहे. आणि ओमकार पाटील यांची सुकन्या अन्विका हिचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मॉन्टी यांची निर्वी यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे सन्माननीय अशोक बुवा पाटील, ठाकूर साहेब, जयदेव दादा, ही सगळी मंडळी आणि व्यासपीठावर जे सगळे उपस्थित आहे त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि वळूया मॅच कडे. पहिला चेंडू गोलंदाज अंगद पाटील. पहिला चेंडू खूप चांगला होता, आपण पहिला टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला. फलंदाज या ठिकाणी या चेंडूकडे पाहत राहिले. एक चांगला गोलंदाज आहे इनामपुरी टीमचा, केपीसी इनामपुरी, आणि त्याच नावानं हा संघ या ठिकाणी उतरलाय. चिनू पाटील आणि अक्षय गडगे हे सलामीवीर. चिनू पाटील मला असं वाटतं रोहिंजनचा आहे, आणि अक्षय गडगे मॅन फ्रॉम धरणा कॅम्पचा हा खेळाडू. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बाहेर निघालाय. पंच आमच्या दिशेनं वळतायत, पंचाने इशारा केलाय की हा चेंडू स्क्वेअर आहे. मेन अंपायर आमचे यावेळेला गावंड सर, आणि स्केअरलेग अंपायर आमचे सुनील पाटील सर. त्याचबरोबर तिसरे अंपायर इथे बसलेले आहेत ते कोळी सर. वळूया मॅच कडे. चांगला चेंडू होता, टॅप करायचा बॅकफुटला येऊन, परंतु चेंडू सरळ टप्पा पडला, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चांगली गोलंदाजी करतो या मैदानावरती तो गोलंदाज आपण पाहताय अंगद पाटील. आमचे शांताराम जाधव बऱ्याच वर्षानंतर आमच्या सोबत आज जोडले गेले, त्यांचं स्वागत. एक चांगला स्कोरर म्हणून या परिसरात परिचित असणारे शांताराम जाधव यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. तळोजेची टुर्नामेंट आणि शांताराम जाधव आपण नेहमी त्यांना पाहायचो, खारघरच्याही बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहिलेलं आहे, आणि या परिसरातल्या या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्यांना पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं चेंडूला, पण गोलंदाज चांगला आहे, त्याचा टप्पा चांगला आहे, अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी बांधून ठेवलाय. चिनू पाटील 3 चेंडू त्यानं खेळून काढलेले आहेत. वाईट एक चेंडू टाकलाय अंगदनं, एकच धाव फलकावरती. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया.
चेंडू टप्पा पडला, बॅकफुटला येत आहेत, फ्रंटफुटला येण्याचा प्रयत्न कधी कधी करतायत, पण चिन्नूला मात्र चेंडू समजत नाहीयेत. चेंडूचा आकूट टप्पा ठेवतोय गोलंदाज अंगद पाटील. आपण पाहिलं असेल फार चांगला टप्पा आहे या गोलंदाजीमध्ये. जर आपण पाहिलं तर टप्प्याला फार महत्व आहे, वेगापेक्षा टप्पा महत्वाचा, आणि तो टप्पा घेरलाय या विकेटवरती अंगद पाटीलनं. पुन्हा सज्ज आहे. हलक्या हातानं फक्त दिशा दिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूपर्यंत, चेंडू उचलला तोपर्यंत मात्र चिन्नूनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं आणि या एका धावेच्या बरोबरीनं अवांतरची एक मदत मिळाली आहे ती धन्वी स्पोर्ट्स रोहिंजन टीमला. 2 धावा धावफलकावरती. चिन्नू पाटील 5 चेंडू खेळलेत, 1 धाव त्यानं केलेली आहे आणि एक वाईट टाकलाय चेंडू अंगद पाटीलनं. 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये त्या अंगद पाटील या गोलंदाजांनी. अतिशय चांगलं हे मैदान, सुसज्ज असं मैदान, समोर मेट्रो आणि अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाला जसं स्टेडियम असतं तसं हे स्टेडियम आपण पाहताय. या मैदानाची खूप चांगली जी व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा या मैदानावरती एक इतिहास झालाय. तब्बल मला असं वाटतं किती बाईक होत्या, 26 बाईक. हा चांगला चेंडू होता, सरळ जाईल चेंडू. इथे मात्र काय अफलातून जबरदस्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अरविंद पाटीलने चेंडूला तिथे थांबवलं, अन्यथा चेंडू 4 धावांसाठी गेला असता, पण एकच धाव या चेंडूवरती मिळाली. पहिलं षटक संपलेलं आहे. खूप चांगलं आणि प्रभावी षटक टाकलं ते गोलंदाज अंगद पाटीलनं. 3च धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक अवांतर होती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. तर नक्कीच इथे आमचे जीवनशेठ ठाकूर हे देखील इथे आले. त्यांना विनंती असेल की या व्यासपीठावरती, तसेच आमचे चंद्रकांत म्हात्रे, अरुण वसंत पाटील, अरुण शांताराम पाटील ते आलेत, तसेच मंगेश पाटील यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. नक्कीच इथे आपण पाहतोय सगळ्यांचं स्वागत, आणि गोरक्षनाथ पवार यांचंही मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. तेही या टुर्नामेंटचा लाईव्ह आनंद घेत आहेत, त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया, धन्यवाद देऊया. आमच्या गोरक्षनाथ पवार यांना एक जबरदस्त असा मराठीचा आवाज आणि त्याहीपेक्षा सगळ्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोरक्षनाथ पवार यांचे स्वागत. पहिलं षटक संपलेलं आहे, पण 20 मिनिटं तुम्हाला आहेत अंगद पाटील, या गोष्टीचा आपण कृपया साकल्यानं विचार करावा. आपण स्वतः आयोजक आहात या स्पर्धेमध्ये, हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 3. नवीन गोलंदाज या वेळेला येत आहेत संदेश पाटील, मॅन फ्रॉम घोटचा. हा पहिला गोलंदाज ज्यानं पहिला चेंडू वाईट टाकलाय. आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर सुनील पाटील सर जे आता मेन अंपायर आहेत ते सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं अवांतरनं का होईना पण धावसंख्येमध्ये भर पडतीये. 4 धावा धावफलकावरती येत आहेत त्या धन्वी स्पोर्ट्स रोहिंजन या टीमच्या. चांगली गोलंदाजी अंगद पाटीलने केली, त्यानंतर संदेशवरती विश्वास ठेवला. संदेशनं पहिला चेंडू डावखुऱ्या हाताचा वाईट त्यानं फेकला. रिव्हर्स खेळायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु नाही, चेंडू थोडासा दूरवर राहिला फलंदाज अक्षय गडगेच्या, आणि त्या चेंडूला मात्र त्यानं मोठा फटका खेचला नाही, त्याला खेचून दिला नाही तो संदेश पाटीलनं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय केपीसी इनामपुरीचा हा गोलंदाज संदेश पाटील. संदेशचा हा चेंडू आकू टप्प्याचा, इथे मिडॉनला विकेट जाईल का, पण नाही. इथे सोपा झेल सुटलाय. हा सोपा झेल कदाचित या मॅच मध्ये घातक ठरेल की काय केपीसी इनामपुरी टीमला, आणि त्याचा परिणाम 3 धावा चेंडूवरती मिळाल्या. आपण नेहमी पाहतो संदीप सर की ज्या ज्या वेळेला अशा प्रीमियर लीग असतात त्या वेळेला हे जे काही खेळाडू असतात त्यांचं एकमेकाचं तालमेल नसतं, आणि ते इथे आपण पाहिलं. एक झेल सुटला, त्यानंतर कव्हर करायला पाहिजे होतं विकेटच्या मागे, तिथे कव्हरिंग नीट झालं नाही, त्याचा परिणाम 3 धावा मिळाल्या, आणि इथे धावसंख्या झालेली आहे ती धन्वी स्पोर्ट्स रोहिंजन टीमची बिनबाद 7. अन्वी आपण पाहतोय, त्यांचंही स्वागत करूया. आणि निर्वी जे आपल्याला या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. चांगला पेहराव या ठिकाणी केलेला आहे. अगदी हिंदू संस्कृतीमध्ये जी पेहराव असतो तो छोटी आहे, तिचं नाव मला माहीत नाही, पण निर्वीनं सुंदर असा पेहराव या ठिकाणी केलेला, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. वळूया मॅचकडे, जिथे डावखुऱ्या आताच्या फलंदाज आता स्ट्रायकरला येतील चिन्नू पाटील. चिन्नूचा हा चेंडू चिन्नूसाठी होता. काय चेंडू होता, अफलातून फेकला होता गोलंदाज संदेश पाटीलनं. काय वेग होता चेंडूवरती, वेगावरती स्वार होऊन त्यानं चेंडू फेकला, आणि या चेंडूवरती मात्र चिन्नू पाटीलला पूर्णपणे त्यानं संभ्रमामध्ये पाडलेलं आहे. धावा कुठेच येत नाहीयेत, 7च धावा धावफलकावरती. संदेश पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे
तो या वेळेला मारा करण्यासाठी संदेश पाटील. चांगला चेंडू, इथे फटका जातोय, इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चिनू पाटील, मात्र बाद होता होता वाचलेत. काय घडतंय मैदानावरती, काय चाललंय या मैदानावरती इनामपुरी टीमच्या या सगळ्या खेळाडूंकडून. कारण आपण बघितले 2 झेल सुटले, ज्यामध्ये एक झेल सुटला अक्षय गडगेचा, चिनू पाटीलचा एक झेल सुटला, 2 झेल सुटले, एक शॉट मिड विकेटला आणि दुसरा तो डीप फाईन लेगला. असे 2 झेल या मैदानावरती सुटलेले आहेत. लॉंगॉनला झेल सुटला, माफ करा. डावखुरे आता जे फलंदाज आता स्ट्रायकर एंडला आहेत ते चिनू पाटील. राकेश पोरजी होता जो मला असं वाटतं धरणा ना धानसरचा आहे. राकेश पोरजी चांगला खेळाडू आहे पण त्याच्याकडनं झेल सुटलेला आहे. इथे मोठा फटका असं वाटलं होतं पण गोलंदाज चेंडूच्या खाली संदेश आता चूक करणार नाही. 2 क्षेत्ररक्षकांनी थोडंसं खराब काम केलं पण संदेशने झेल पकडला आणि एक आक्रमक विस्फोटक रोहिंजन टीमचा फलंदाज चिनू पाटील मात्र बाद होतोय. हा धक्का म्हणावा लागेल तो धन्वी स्पोर्ट्स रोहिंजन टीमला. धन्यवाद डीजे. सौरभ पाटील आता मैदानाकडे आगेकूच करतायत. मॅन फ्रॉम रोहिंजनचा आहे तो सौरभ पाटील. आमचे विकी जी लाईन आहे तिथे कोणी थांबायचं नाही, कंटिन्यू आपण रनिंग मध्ये यायचं आहे याची नोंद सगळ्या टीमच्या खेळाडूने घ्यायची आहे. एक सुप्रसिद्ध जोडी आपण व्यासपीठावरती बघतोय, आमचे संदीप सर आणि झहीर पटेल सर, हे दोघं जण या मॅचचा आनंद घेताना. एक सुंदर असा आवाज आपण पाहतो नेहमीच त्यांच्या मुखातून. आणि त्रिमूर्ती म्हणजे तिसरे मच्छिंद्र पाटील आपल्याला कधी कधी आजकाल पाहायला मिळत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आपण करूया. वळूया पुन्हा एकदा. संदेश पाटील मारा करतो, आल्या आल्या जो काय टोला लगावला, सरळ चेंडू गेला लॉंगॉनच्या वरून सीमारेषे पलीकडे. संदेशला मात्र या 6 धावांनी उत्तर दिलं. धावा होत आहेत त्या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 1 बाद 15. मस्त पट. ने 8 धावा बनवल्यात. 1 चेंडू मध्ये सौरभ पाटील षटकार मारला आणि 19 धावा झाल्या धन्वी स्पोर्ट्स रोहिंजन या टीमच्या. अंगद पाटील आता पुन्हा एकदा सज्ज आहे. आपण पाहतोय अंगद चांगली या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. टप्पा चांगला आहे त्याचा. 8 बाईक आतापर्यंत मिळवल्या त्या अंगद पाटीलनं. चांगला चेंडू इथे आपण बघितलं, टप्पा सुरेख होता. गोलंदाजीच्या जोरावरती त्यानं या बऱ्याचशा बाईक पटकवलेल्या आहेत. कारण आपण पाहिलं आणि मला असं वाटतं आता काहीतरी एक लीग आहे ज्यामध्ये 16,50,000 लाही बोली लागली आपल्या केतन म्हात्रे या खेळाडूची. विश्वजित मोठ्या असेल, त्यानंतर रवी अंबाला, रजत मुंडे, सगळे खेळाडू आता लखपती होणार यात बिलकुल शंका नाही. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाज तयार आहे.
हा चांगला चेंडू होता हवेमध्ये. अंगद पाटील स्वतः गोलंदाज, चेंडूच्या खाली प्रयत्न चांगले होते. अंगद मात्र इथे झेल पकडतोय. अजून एक झटका मिळतोय धनवी स्पोर्ट्स रोहिंजन टीमला. 19 धावा असताना विकेटचं पतन झालंय ते मात्र अक्षय गडगेच्या 2 फलंदाज या ठिकाणी बाद आणि 19 धावा धावफलकावरती धनवी स्पोर्ट्स रोहिंजन टीमच्या. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आलाय तो तळोजाचा कुणाल पाटील. 19 धावा 2 विकेट. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत अंगद पाटीलनं. धावसंख्या कुठेतरी रोडावली आहे. आक्रमण करावं लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. षटकार चौकार प्रेक्षकांना पाहायचे आहेत. मागची मॅच आपण पाहिली एकतर्फी झाली, पण या मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष दिसला पाहिजे. त्यासाठी रोहिंजन टीमनं किमान तर याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक खजिनदार, एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, भजन कलाकार आमचे सत्यवान म्हात्रे वलवली यांचं देखील इथे आगमन होतंय. मी सत्यवान म्हात्रे यांना विनंती करेन की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच त्यांचं स्वागत. चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक स्वतः अंगद पाटील चेंडूच्या खाली. त्यानं झेल पकडले. 2 झेल काय सुरेख पकडले. अगदी धावून त्याने झेल पकडले आणि 3 विकेटचं पतनी झालंय. 20 धावा धाव फलकावरती तिसरं षटक सुरू असताना. विकेट मिळवली तिसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर चेंडू टाकला वाईड आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट मिळवली कॉटन बॉलच्या रूपामध्ये. 20 धावा 3 विकेटचं पतन. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती सूरज पाटील खारघर. सूरज पाटील हा सुद्धा एक आक्रमक खेळाडू आहे. अंगद पाटील गोलंदाजी करतायत आणि सूरज पाटील मैदानावरती आहेत. बघूया, दोन्ही एकमेकांचे अगदी जवळचे नातेवाईक, पण या क्रिकेटच्या मैदानावरती कोणाचं नातेवाईक नसतं. इथे आक्रमण कोण करणार आणि विकेट कोण काढणार याकडे मात्र प्रेक्षकांच्या नजरा आहेत. सूरज पाटील एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधलं आणि अंगद पाटील सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. तो म्हणजे या मैदानावरती आपण पाहतोय. हा चेंडू इथे थोडस चकवलंय आणि थोडासा हसतोय आपण पाहिलं अंगद, कारण सूरजला त्याने चकवलं पहिल्या चेंडूवरती. इथे अडचणीमध्ये आणलेलं आहे ते सूरज पाटीलला. पहिला चेंडू डॉट टाकला सूरजसाठी आणि 21 वरती 3 असं समीकरण आहे ते धनवी स्पोर्ट्स रोहिंजन संघाच्या धावसंख्येचं. अंगद पुन्हा सज्ज आहे. शॉर्ट पिच, कांद्याचा उपयोग. पंच मात्र दंडित करतील. नो बॉलचा इशारा आलाय. या नो बॉलच्या मदतीने 22 वरती धावसंख्या पोहोचणार आहे. खांद्याचा खूप सारा उपयोग केला आपण पाहिलं. चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न केला, पण अतिरिक्त बाउन्स असल्यामुळे पंचांनी सांगितले की हा नो बॉल. आमचे खजिनदार वळवलीचे भजन सम्राट आणि एक सदा हसमुख व्यक्तिमत्व म्हणजे सत्यवान म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. सूरजला काही समजत नाहीये. चेंडू अंगद पाटीलच्या चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते ती अंगद पाटील कडून. 2 चेंडू आपण पाहिले. धावा आहे त्या धावफलकावरती 22. नक्कीच केपीसी इनामपुरीच्या 12वे खेळाडू मात्र चांगली त्यांची नजर या स्कोरबोर्ड वरती सांगत असताना की 10 चेंडू टाकले, 10 धावा त्याने खर्च केले. 11 चेंडू 10 धावा
असं समीकरण. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा धावफलकावरती आल्यात अंगद पाटीलच्या. या दुसऱ्या षटकामध्ये केवळ धावा आल्यात त्या मात्र 7 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या. 2 विकेट मिळवले 2 षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धनवी स्पोर्ट्स रोहिंजन टीमनं गमावल्या 3 विकेट 22 वरती. चला वेळ घ्यायची नाही आपण. सगळ्यांना नम्र निवेदन आहे, वेळेचं खूप सारं महत्त्व या मैदानावरती असेल, कारण काही रिस्ट्रिक्शन या मैदानावरती आपल्याला आहेत. शिवम दुबे मॅन फ्रॉम खारघर कॉलनी. मला असं वाटतं शिवम दुबे आले की काय इंडियन टीम मधला, पण हा खारघरचा आहे शिवम दुबे. बघूया मैदानावरती तो कशी कामगिरी करतोय. 4थ्या षटकासाठी 5 रन केलंय शिवम दुबेला. शिवम दुबे आपण पाहतोय. शिवमचा खूप सारा रनअप आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून तो धावतोय. लेदरचा गोलंदाज आहे, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे का हे पाहणं टेनिसवरती फार महत्वाचं आहे. शिवम दुबेचा पहिला चेंडू. शिवम दुबे, ओहो पहिला चेंडू चांगला फटका. इथे जाईल फाईन लेग सीमारेषे पलीकडे. फलंदाज इथे 4 धावा मिळवतोय सौरभ पाटील आणि धावा होतील त्या टीम धनवी स्पोर्ट्सच्या 3 बाद 26. नक्की सौरभ पाटील एक आक्रमक खेळाडू आहे, पण या मैदानावरती शिवम दुबे तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. सौरभनं पहिल्या चेंडूवरती फाईन लेगच्या पलीकडे 4 धावा खेचल्या आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र आक्रमण केली आहे टीम धनवी स्पोर्ट्स रोहिंजन संघासाठी. शिवम दुबे पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, चांगला वेग आहे. टप्पा अचूक, त्याच्यावरती आक्रमण. इथे जाईल चेंडू लॉंग ऑनच्या वरून. 6 धावांसाठी खणखणीत सौरभ पाटीलच्या बॅट मधनं आल्या 6 धावा. मी म्हणालो होतो 12 बॅटच्या रडावरती चेंडू आला तर तो सीमारेषे पलीकडे जातो आणि हे 2 चेंडू त्यांनी दाखवले. दोन्ही चेंडू सीमारेषे पलीकडे धाडले सौरभ पाटीलने आणि धावा नेऊन पोहोचवल्या टीम धनवी स्पोर्ट्स रोहिंजन टीमच्या. 32 3 विकेटचं पतन आहे. सौरभ पाटील एक आक्रमक खेळाडू, बरीच मैदान त्यानं गाजवलेली आहेत. मॅन फ्रॉम रोहिंजन टीमचा हा खेळाडू. रोहिंजनचे गोलंदाज आपण पाहिले, टनर गोलंदाज सचिन कडू. बरेचसे खेळाडू आहे जे आपण आजही आपल्या स्मरणामध्ये आहेत. सचिन कडूची गोलंदाजी, एक चांगला गोलंदाज, टर्न करण्यामध्ये माहीर. शिवम दुबेने पहिला चेंडू टाकला, आपण पाहिलं 32 धावा 3 विकेटचं पतन झालेलं आहे. चांगलं क्रिकेट या मैदानावरती आपण पाहतोय. कधी फलंदाज हवी होत आहेत तर कधी गोलंदाज त्यांच्यावरती त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करून निर्बंध आणतायत. शिवम दुबे पुन्हा तयार. आखू ठेवला पण इथे चेंडू काढलाय बाहेर. पंच सुनील पाटील सर सांगतायत की जास्त बाहेर निघाला चेंडू. त्यांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या मदतीनं 33 वरती पोहोचले. 3 विकेटच्या पतनानंतर धनवी स्पोर्ट्स रोहिंजन टीम 3 बाद 33. बरेचसे आमचे सदस्य व्यासपीठावरती संतोष घरत, दिनेश पाटील आपण पाहतोय. संतोष घरत आमचे पेठचे खूप चांगले समालोचक, आपण त्यांना या अगोदरच्या मॅच मध्ये ऐकलं असेल. शिवमचा हा चेंडू होता, चांगला होता, खाली राहिला. फलंदाज मात्र क्रॉस खेळण्याच्या नादामध्ये फसलेत. आपण पाहतोय कधी कधी चेंडूला आउटकट करतोय, कधी त्याला इनस्विंग करण्याचा प्रयत्न करतोय. लेग कट करण्याचाही प्रयत्न आहे तो गोलंदाज शिवम दुबेचा. वेगापेक्षा टप्पा महत्वाचा असतो आणि हे आता हेरलंय ते गोलंदाज शिवम दुबेनं. त्यांना आता ओळखलं की टप्पा जर का अचूक असेल तर मात्र गोलंदाजी चांगली होते आणि या चेंडूवरती त्यानं ते दाखवलंय. खूप सारा रनअप आहे त्याचा, खूप म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊन अजून तो जातोय 15 यार्ड सर्कल मागे. हा चांगला चेंडू होता. इथे गरंगळत जाईल चेंडू वाईडिशला. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूच्या खाली फेकी. इथे चांगली होते का, पण नाही, सुमार फेकी. त्याचा परिणाम 2 धावा चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने आता धावसंख्या होईल 3 बाद 35. धनवी स्पोर्ट्स रोहिंजन
आणि केपीसी इनामपुरी या दोन टीम दरम्यान सुरू असलेली आजच्या रात्रीतली खारघर ओवे आणि तळोजा विभाग प्रीमियर लीगची ही मॅच. अंगद पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते सूरज पाटील असतील, चिनू पाटील असतील, त्यानंतर आता सौरभ पाटील असतील. हे सगळे या मैदानावरती पाटील बंधू उतरलेले आहेत आणि अपोजिट टीम मध्ये अंगद पाटीलने मात्र चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 2 षटकात 10 धावा खर्च केल्या, 2 विकेटही मिळवल्या. चांगलं मैदान आणि त्याच्यावरती चांगली गोलंदाजी. शिवमवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय, म्हणजे तोच आता चेंडू टाकतोय का हा विश्वास मध्ये त्याला सार्थ ठरवावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा दूरवर ठेवला, फलंदाज मात्र बुचकळ्यामध्ये पडले, अडचणीमध्ये आले. अक्रॉस खेळायचं होतं पण चेंडू थोडासा लांब राहिला. दूरवरचा चेंडू बॅटच्या रडारवरती आला नाही आणि चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 33 नंतर 35 धावा. शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असेल तो या ओव्हरमध्ये. गिलानी यांचे स्वागत आपण करूया. क्रिकेटचे खूप सारे चाहते आपण पाहतो या मैदानावरती. खारघर परिसर म्हटल्यानंतर क्रिकेटचे खूप सारे चाहते आपल्याला मिळतात पाहायला. हा बॅटची कडा घेतलीये, शॉर्ट फाईन लेगला. इथे झेल पकडला जाईल. शिवम दुबेच्या खात्यामध्ये 1 विकेट मिळतोय आणि शिवमनं अखेरकार सौरभला केलं बाद. धक्का दिला चौथा. 35 धावा असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर. किरवली चांगली माहिती त्यांच्याकडे. त्यांचं कम्प्युटर आम्हाला आता त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शांताराम जाधव एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला किरिवलीचे आणि आमच्या असोसिएशन रायगडचे मेंबर गुलशन पाटील यांचे स्वागत आहे. 24 लाईव्ह इव्हेंटची ही टीम आपण पाहतोय. व्यासपीठावरती आपले सन्माननीय शंकर शेठ ठाकूर साहेब, त्यानंतर सत्यवान म्हात्रे, दिनेशजी पाटील, पांड्या मडवी. शिवमनं पहिल्या षटकात 13 धावा, 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करणारा शिवम दुबे. 4 चेंडू त्यानं केवळ 3 धावा दिल्या आणि 1 विकेट सुद्धा मिळवली. असं हे पृथ्थकरण पाहायला मिळालं शिवम दुबेच्या गोलंदाजीचं. नवीन गोलंदाज पांड्या मडवी. पहिला चेंडू सूरज पाटील साठी जोरदार अपील आणि इथे बाद झालाय. सूरज पाटील पहिला चेंडू. मडवी जो गोलंदाज आहे त्यानं मिळवली विकेट. पांड्या मडवीनं विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती. असताना 35 धावा, 5 विकेट आणि 5वं षटक या ठिकाणी सुरू आहे धनवी स्पोर्ट्स रोहिंजन टीमचं. वळूया मॅच कडे. 35 वर 5, 5वं षटक. चांगला चेंडू होता. पांड्या मडवी सुद्धा चांगला चेंडू फेकतोय. वेगानं स्वार इथे असणारा हा गोलंदाज. नवीन फलंदाज आशिष पाटील मैदानावरती. आशिष पाटील आपण पाहतोय मैदानावर आलेला आहे. नवीन खेळाडू आपण पाहताय. धावफलकावरती धावा असतील त्या मात्र 37. 5 विकेटचं पतन झालेलं आहे. 5 बाद 35. किमान 40-45 धावा होणं गरजेचं आहे. 40-45 धावा कराव्या लागतील. मोठी वर 5. टाइमपास नको प्लीज.
गोलंदाज चांगली कामगिरी करतोय मैदानावरती पांड्या मडवी. थोडासा चुकलाय. चिन्नू पाटील. हॅलो काय अजून आपण चालू ना केला. चला वळूया मॅच कडे. तर 37 5 विकेट पांड्या मडवी. 2 चेंडू त्यानं 2 विकेट त्याने मिळवल्या. 2 धावा 1 विकेट आणि 2 चेंडू फेकलेले. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय पांड्या मडवीची. 37 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत धनवीर स्पोर्ट्स रोहिंटन टीमच्या. सुरेख चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतोय. पहिले गोलंदाज आपण पाहिले ज्यामध्ये शिवम असेल, अंगद पाटील, त्यानंतर संदेश पाटील पाहिले, पण यानं प्रभावित केलंय गोलंदाजानं. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. पांड्या मडवीच्या वेगावरती नियंत्रण आहे. टप्पा खूप चांगला आहे पांड्याचा आणि त्याची ऍक्शन आहे ना, आर्म ऍक्शन खूप देखणी आहे आणि प्रभावित करतोय तो पांड्या मडवी. टप्पाचे टाकला, इथे जाईल चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषे पलीकडे 6 धावा मिळतील या चेंडूवरती. पांड्याच्या फलंदाज जो स्ट्रायकर एंडला उभा होता आशिष पाटीलला 43 वरती. वाह, काय स्ट्रोक लगावला. मस्त फटका होता. सरळ चेंडूवरती आले आणि चेंडू धाडला सीमारेषे पलीकडे. 43 धावा, 5 विकेट. सिद्धी करवल्याचा हा पांड्या मडवी. पण या मैदानावरती त्यानं पहिले चेंडू टाकले चांगले, त्यानंतर थोडीशी नजर त्याला लागली की काय, कारण नंतरच्या चेंडूवरती षटकार खेचला स्ट्रायकर यांचा फलंदाज आशिष पाटील, मॅन फ्रॉम धारणा. सगळे या परिसरातले दिग्गज आपण पाहतो. इथे चेंडू जाईल सरळ फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 4 धावांच्या बरोबरीनं तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय आलेला आहे. 4 मिळतीलच, परंतु जर हा चेंडू नो असेल तर 5 होतील. पण काय होईल या चेंडूवरती हे पाहणं फार गरजेचं आहे. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू. 4 धावा देऊन गेलाय मात्र टीम साठी आणि 4 धावांच्या बरोबरीनं आपण धावा पाहिल्या तर धावा होतील त्या 47. आता मात्र धावसंख्येने चांगला आकार मिळवलाय धनवीर स्पोर्ट रोहिंजन टीमच्या. चांगली धावसंख्या आता उभी केली जाते मैदानावर. जोरदार अपील, बॅटची कडा, फलंदाज बाद होईल. 48 लक्ष ठेवलंय 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी टीम केपीसी इनामपुरी टीमच्या समोर. पण आपण जर गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं, पहिल्या षटकात अंगद पाटीलने धावा खर्च केल्या केवळ 3. त्यानंतर आले गोलंदाज संदेश पाटील, त्यानं धावा खर्च केल्या 12. त्यानंतर आले गोलंदाज अंगद पाटील, त्यांनी धावा खर्च केल्या 7. त्यानंतर शिवम दुबेनं धावा खर्च केल्या 13 आणि पांड्या मडवी ठरला महाग, ज्यानं धावा खर्च केल्या 12. अशा रीतीनं हे पहिलं सत्र संपलं. 47 झाल्या. जिंकण्यासाठी गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये टीम केपीसी इनामपुरी टीमला 48 धावांची गरज आहे.
पण या धावा कशा येतील हॅलो. या ठिकाणी विनर टीमनं कुठेही जायचं नाही, त्यांची मॅच होईल. तर काय होईल या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती हॅलो. आपण बोलूया ते सत्यवान म्हात्रे सर वळवली यांना. तर आमचे सन्माननीय प्रकाश शेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी प्रकाश शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. क्रिकेटचे अतिशय निश्चित चाहते आहेत आणि नक्कीच या विभाग प्रीमियर लीगमध्ये देखील ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर नक्कीच आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच प्रकाश शेठ भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच सत्यवान म्हात्रे देखील जोडले गेलेत. एक नामवंत समालोचक भजन कलाकार आहेत. तर नक्कीच त्यांचा देखील आवाज आपण इथे ऐकणार आहोत. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर यानंतरची लढत बघा, विनर म्हणजे जो पहिला सामना जिंकलाय डीके ग्रुप खुटारी विशाल म्हात्रेच्या संघाने मात्र तो सामना जिंकलाय आणि यातून जो संघ जिंकेल तो मात्र खेळेल नक्कीच डीके ग्रुप संघाविरोधात. आणि त्यानंतर मात्र ग्रामीण धमाक्याला सुरुवात होईल. 2 मॅच ग्रामीणच्या होतील. नक्कीच ओवे आणि दिवाला या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर तलोजा आणि खिडूकपाडा आणि नंतर रोंजन बी आणि नारपोली असे हे 6 संघ असतील. तर या सर्व संघांनी उपस्थित राहायचं आहे. मग त्यानंतर मात्र लुझर. चला सत्यवान म्हात्रे. आमचे चिंतामण शेठ पाटील खारगर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. केशव शेठ करावकर आहेत. सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जे पॅकर्स आहेत संघांना पुरस्कृत केलेले आहेत त्या सर्वांचं देखील स्वागत आहे. नक्कीच तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करता. ही स्पर्धा पाहता आपण आमचे स्वर्गीय विश्वनाथ सेठ स्मृती चषक खारघर ओबे तलोजा विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व आहे आणि विशेष करून ग्रामीण धमाका. येस सर. तर आमचे लक्ष्मण ठाकूर मुरबी हे देखील इथे आलेले आहेत. लक्ष्मण ठाकूर यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. तसेच जगन्नाथ नावडेकर उर्फ लाल्या इथे आलेत, त्यांना विनंती आहे. तसेच वामन घरत कृष्णा भोईर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. हा विभागीय प्रीमियर लीग म्हटलं ना तर बऱ्याचशा पाहुण्यांची हालचाल या मंचावरती असते. कारण प्रत्येक गावातील खेळाडू खेळतात, त्यांचे नातेवाईक, त्यांचे सगळे सोयरे, जावई परिवार असू द्या. हा माझा जावई खेळतोय, बरोबर ना संतोषजी. पाहण्यासाठी येतात असतात आणि सर्व या नातेवाईकांचे आणि सर्व या पाहुण्यांचे खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो या. आणि जाऊया आपण मॅच मध्ये. धनवी स्पोर्ट्स दुर्गामाता रोहिंजन आणि KPC इनामपुरी. धनवी स्पोर्ट्स दुर्गामाता रोहिंजन संघाचा विचार केला तर 5 षटकामध्ये त्यांनी ठोकले आहेत 47 आणि 48चं टार्गेट सेट केल्या जिंकण्यासाठी ते KPC इनामपुरी संघासमोर. तर आमचे माजी सैनिक आणि KPC इनामपुरी संघाचे बिग सपोर्टर आमचे भाईशेठ पाटील पेठ हे देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि KPC इनामपुरी म्हटलं तर नक्कीच आमचे गजानन शेठ पाटील आहेत, ज्यांनी या लीगसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. यस, पहिला चेंडू या ठिकाणी काय लाजबाब झेल, अप्रतिम, काय जबरदस्त पाठीमोरात जाऊन आज झेल पकडलाय आणि पहिला लागलेली ही पण होती KPC इनामपुरी संघाला. आमचे कैलाश ठाकूर मुरबी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती.
संतोषजी, अंगद पाटील जसा मैदानामध्ये खेळण्यासाठी गेला, मात्र त्यांचा मेवना तिकडे तात्पर उभा होता आणि झेल पकडला बघा. मेवण्याने झेल पकडला. हा, उलटा जाऊन. म्हणजे किती मेहनत केली आहे. सूरज आज खरा नाहीये तुझा. सूरजच नाव आहे ना त्यांचा. यस. तर आणि वन सुरतच्या डाऊनचा बाबतीत म्हटलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर ओवेच्या ग्राउंडवरती कार विनर आहे, फोर व्हीलर विनर आहे तो, आणि दुसऱ्या बाजूला अंगद पाटील सुद्धा आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या बाईक त्याने जिंकलेल्या आहेत. हा, बरेचसे खेळाडू आहे ना या रायगड जिल्ह्याला, जे चांगले चांगले खेळाडू या विभागामधून गेलेले आहेत. कारण रायगडचं नेतृत्व करणारे बरेचसे खेळाडू या विभागामध्ये आपण सातत्याने पाहत असतो. तर जाऊया, वनडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये प्राचारण करतोय राकेश. राकेश गेलाय. तर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज चांगल्या रीतीने गोलंदाज आशिष. आता चेंडू उचली घेणारा चेंडू आहे. काय लाजवाब चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी याला म्हटलं जात आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू फेकी करत असताना आशिषच्या माध्यमातून पहिलं षटक. आशिष म्हात्रे, जबरदस्त षटक या ठिकाणी. आपण इथं म्हात्रे लिहिलंय. हा, पाटील. पुढचा चेंडू या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज आशिष. आताचा चेंडू मात्र त्याच पद्धतीने चेंडू फेकी केला होता, मात्र तितकाच ताकदीने चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये खेळून काढला. एक धाव जोडली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा सहजगतीने पूर्ण करत असताना हे 2 फलंदाज राकेश आणि आपण पाहतोय निकेश म्हात्रे अशी जोडी आता मैदानामध्ये. एक वनडाऊनचा फलंदाज आहे आणि एक सलामीचा फलंदाज निकेश अशी जोडी आपण पाहतोय. मात्र समालोचक भूमिकेमध्ये आज आपण पाहता अभिषेक पाटील असतील आमचे ॲडव्होकेट, त्याच्यानंतर आमचे बंधू बेलवलीवरना बिलॉंग करतात संतोषजी गरत, आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी 4 चांद लावले ते आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील साहेब. खऱ्या अर्थाने सर्वांचं पुन्हा स्वागत करून जाऊया मैदानामध्ये. आताचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेणारा चेंडू आहे, मात्र चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क झाला नाही. निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला तो आशिष पाटीलच्या माध्यमातून. पहिले षटक का हातामध्ये माझ्या दिलेत याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय त्या आशिषच्या माध्यमातून. येस सर. तर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, खारघर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष आदरणीय गणेश बनकर साहेबांचं इथे आगमन होतंय. तर मी विनंती करेन गणेश बनकर साहेबांना की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारघर शहर अध्यक्ष आदरणीय गणेशजी बनकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. हा, स्वागत केलंय एका षटकारानं. काय लाजबाब षटकार पाहायला मिळाला राकेश फोरजीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा लाजबाब स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर आलाय. दमदार पंच, षटकार, डीजे ठोक. केपीसी इनानपुरी संघ खेळतोय. आमचे सन्माननीय गजानन शेठ पाटील असतील, मारुती शेठ पाटील असतील, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे असतील, परशुराम पाटील असतील, हे सर्व मान्यवर मंडळी नक्कीच या सामन्याचा आनंद घेतात. कारण केपीसी ट्रॉफी खूप मोठी स्पर्धा नेहमीच त्यांच्या माध्यमातून होत असते आणि या स्पर्धेसाठी देखील खूप मोठे योगदान केपीसी इनानपुरी बाय आमचे नक्कीच गजानन शेठ पाटील आणि त्यांचे सर्व ग्रुपतर्फे या स्पर्धेला लीगसाठी चांगलं योगदान लाभलंय. यस, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद, 14 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. केपीसी इनामपुरी. संतोषजी, या ठिकाणी हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये रिटेक नसतोय. मग जे काय करायचं ना तुम्हाला लाईव्ह करायचंय, याच्यामध्ये रिटेक नाहीये. म्हणून म्हटलं जातंय ना, क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, तेल निकलता है अच्छा अच्छो का. तर जाऊया. गोलंदाज चिन्नू आलाय. चिन्नूच्या हातामध्ये चेंडू आणि मात्र हा, राकेश करू शकतो, मी काही नाहीये, पण त्यांनी करून दाखवलं. चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. आणखी एक दमदार षटकार.
पडल्यानंतर इथे तर नक्कीच इथे मात्र आमचे सन्माननीय प्रकाश शेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर स्वागत आहे प्रकाश शेठ भोईर आपलं यावं व्यासपीठावरती. नक्कीच त्यांचं इथे आगमन झालंय. आणि बघा एक सर्व प्रेक्षक खेळाडू असतील, जर कोणाला एक बॅट सापडली असेल तर ती आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये घेऊन या, कारण आरकेची बॅट आहे आमचे विशाल म्हात्रे कुटारी, ज्या डीके ग्रुपचे कॅप्टन आहेत, त्यांची बॅट मात्र इथे हरवलेली आहे. तर कोणाला सापडले असेल तर प्लीज कृपया करून आपण कॉमेंट बॉक्समध्ये घेऊन या. बाबांनो बॅट द्या. बॅटची किंमत जरी कमी असली तरी बॅट प्रिय असते खेळाडूला. बॅट गेली ना तर मन दुखावतात. कोणाला सापडले असेल तर बॅट द्या. मात्र सर या ठिकाणी निकेश काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटकार आला, चौकार आला, धावसंख्या पाहतोय आपण 24 वरती. तर आमचे संदीप ठाकूर आणि सचिन ठाकूर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. हा काय फटका सजवलाय. चेंडू गेला, आणखी एक धावा देईल अर्धा डझन. षटकार. हॅलो. येस. तर पाहतो आपण फटाक्याची आतषबाजी इथे पाहायला मिळते व्यासपीठावरती. ज्यांचं इथे आगमन होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार नेतृत्व खारघर विभागातील आदरणीय गणेश बनकर साहेबांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. नक्कीच त्यांच्या समेत सर्व त्यांचे सहकारी. तर वेलकम गणेश बनकर साहेब आपलं या व्यासपीठावरती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तत्पर असते सेवेसाठी, कारण कोणत्याही जर समाजामध्ये जर काही अनुचित प्रकार घडत असतील आणि त्यांच्याकडे मात्र जर ह्या कंप्लेंट गेल्या तर मात्र तात्पर्याने तिथे जाऊन मात्र लगेच ऑन द स्पॉट निर्णय घेणारे आमचे गणेश बनकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर वेलकम, स्वागत आहे बनकर साहेब आपलं या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे यस सत्यवान सर. यस यस. 19 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता जिंकण्यासाठी. काय मस्त फटकेबाजी संतोष सर पाहायला मिळाली आपल्याला. निकेश आणि राकेशच्या माध्यमातून मस्त मस्त फटकेबाजी. एका तिकडीला लढवताना हे दोन्ही फलंदाज. चिनू शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू आणि जोरदार प्रहार केला चेंडूवरती. चेंडू या ठिकाणी शॉर्ट पाईनलेगकडे जाईल, तोपर्यंत एकच धाव. आणि आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 16 धावसंख्येची आवश्यकता. तर बघा इथे खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकला देखील पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी आमचे सन्माननीय गणेश बनकर साहेबांच्या वतीने 999 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. 999 म्हणजे खरोखरच खेळाडूंचा मनोबल वाढवण्याचं काम मात्र नेहमीच ते करत असतात. आणि खारघर विभागामध्ये चांगलं कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण नेहमीच पाहत असतो. त्यातील आमचे बनकर साहेब इथे उपस्थित झालेत. हा पाहुण्यांचं या ठिकाणी मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण या ठिकाणी 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असताना निकेश आणि राकेश अशी जोडी मैदानामध्ये आहे. राकेशच्या बॅटमधून 2 षटकार, निकेशच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले आपल्याला. मात्र स्ट्रायकर फलंदाज असेल आता राकेश आणि गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाज आलाय बारक्या. हा बारक्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मात्र बारक्या असू दे नाहीतर आशिष असू दे नाहीतर चिन्नू असू दे, मात्र माझं काम मी चोख बजावणार. चेंडू पाठवणार सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी. डिझे गोलंदाज आणि जे बॅटर आहेत ना राकेश, हे एका टीम मध्ये खेळतात. मात्र त्यांना त्यांच्या हवे दावे माहित आहेत. बारक्या कशा पद्धतीने चेंडू टाकेल किंवा राकेश कशा पद्धतीने फटके मारेल. हा
बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुबन अल्लाह, म्हणजे दोन्ही सख्खे भाऊ आहेत का? यस. तर आता येतो निकेश. मात्र धावसंख्येचा विचार केला तर 16 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. मात्र टॅपिंग क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव जोडली गली रिझन मधून चेंडू खेळून काढला. एकाने भागला नाहीये तर दुसरी धाव या ठिकाणी आली आहे. दुहेरी धावांना सांघिक धावसंख्या आणखी भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन बसले एक गडी बाद 41. या धावसंख्येवरती येणारे चेंडू 15 आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. 15 चेंडू 7 धावा बारक्या. आणि निकेश आणि खेळून काढलेला चेंडू मात्र शतरक्षक तैनात आणि आणखी एक गडी बाद होईल तो केपीसी इनामपुरी या संघाचा. निकेश बाद झालाय. निकेशचा जर वैयक्तिक विचार केला तर त्याच्या बॅट मधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळेल. तब्बल 19 धावा त्याच्या बॅट मधून आल्या केपीसी इनामपुरी टीम साठी. मिडल ऑर्डरचा फलंदाज अरविंद आता प्राचारण करतोय. संतोष सर काय म्हणाल आपण या ठिकाणी 14 आणि 7चं समीकरण हे जर 7 चेंडू 14 धावा असता तर आणखी मजा आली असती. नक्कीच वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी होती टीमला. मात्र ज्या प्रकारची विकेट पहिल्या बॉलवरती आली त्यानंतर कुठेतरी राकेशने केलेली खेळी मात्र इथे मैदानामध्ये केपीसी इनामपुरी संघ मात्र विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. हा जे काही चांगलं जेवढं होतंय ना ते केपीसी इनामपुरी संघाच्या बाजूने होतंय बघा. बॅट या ठिकाणी केली चौकार आलाय. नक्कीच नक्कीच सामना देखील फार जवळ आलाय. परंतु आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष आदरणीय गणेश बनकर साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपचिटणीस महाराष्ट्र राज्य तानाजी तुकाराम पिसे साहेब आहेत. त्याचबरोबर प्रथमेश गवळे साहेब आहेत. यांचं स्वागत आहे. आणि त्यांच्याकडून पारितोषिक आलंय बघा सत्यवान म्हात्रे सर की 3 विकेट साठी 1000 आणि त्याचबरोबर 3 षटकार 3 चौकार जर लागला नाही तर मात्र तो पारितोषिक कॉमेंट्री बॉक्सला जमा त्यांनी दिलेला आहे म्हणजे घोषणा केलेली आहे. हेच तर प्रेम असतं ना पाहुण्यांचा. कारण तुम्ही आमची वाहवा करता मग तुमचे खिसे कसे भरतील. तर पाहुणे देखील हुशार आहेत. तर चला एका धावेची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि एका धावसंख्येची आवश्यकता आहे. चला धनवी स्पोर्ट्स दुर्गामाता रोहिंजन संघ आपल्याला स्पीडअप करायचा आहे. पुढील मॅचचा लगेचच आपण नाणेफेकी करून घ्या सर. नक्कीच कारण विनर मध्ये मॅच होणार आहे. आणि खरं सर सत्यवान म्हात्रे सर पाहिलं ना आपण तर या लीग स्टेजमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टीम बॉन्डिंग होणं महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक संघामधला हा खेळाडू वेगवेगळ्या गावामधला असतो आणि अशा बॉन्डिंग करत असताना कुठला खेळाडू बॅटिंग चांगली करतो, गोलंदाजी कोण चांगली करतो, कुठल्या नंबरवर कुठला खेळाडू उतरावा हे मात्र कर्णधाराला जमायला या हवं. विभागाचा जर विचार केला 3 दिवस सातत्याने 24 लाईव्हच्या माध्यमातून मी घरी या मॅचचा आस्वाद घेतोय. रात्री 12 साडेबारा 1 वाजेपर्यंत. मात्र असं वाटत नाहीये की ही प्रीमियर लीग चालू आहे. जसं आपण गावासाठी खेळतो ना तसे एकजुटीने या ठिकाणी हे सर्व खेळाडू आपल्या टीमसाठी खेळतात. टीम वर्क. काल आपण उस्मानला पाहिला या मैदानामध्ये. उस्मानचा काय खेळ पाहायला जबरदस्त. सचिन टिकेच्या टीम मध्ये होता ना. जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळाला. यस. तर 11 चेंडू 1 धावची आवश्यकता आहे. कैलासचा चेंडू आणि विजयी फटका या ठिकाणी आलाय राकेशच्या बॅट मधून. आणि केपीसी इनामपुरी पहिला सामना या ठिकाणी सहज अलगद जिंकलाय. धन्यवाद दोन्ही टीमचं. केपीसी इनामपुरी पुढच्या मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा. आणि धन्यू स्पोर्ट्स दुर्गामाता रोहिंजन काही हरकत नाही. एक मॅच लीग स्टिक आहे. एक मॅच पराभूत झाला तरी आपलं आव्हान अद्याप या टुर्नामेंटमध्ये आहे. धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय चला विशाल यायचं आपण लगेच. आणि इकडनं मात्र यस केपीसी नानपुरी अंगद पाटील. यस यस सर. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरलाय केपीसी इनामपुरी संघाचा. कारण लो स्कोरिंग मॅच होती. तर